सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा मधूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की विनूसाठी तू खूप काही केलं आणि विनूची तू जगातली सर्वात बेस्ट आई झाली. तर मधू खूप खुश होते आणि पटकन राघवला मिठी मारते. तर ते सर्व सिंधू बघत असते. तर तेवढ्यात राघवचे लक्ष सिंधूकडे जाते. तेव्हा राघव हा मधूपासून मिठी सोडवतो आणि मधूला म्हणतो की तू डॉक्टरांना त्यांची रूम दाखव आणि त्यांना फ्रेश व्हायला जागा दाखव. आणि राघव तेथून निघून जातो. पण सिंधूकडे बघत मधूचे हे फक्त स्वप्न असते. त्यानंतर भानावर येत मधू सिंधूला म्हणते की सिंधू ये, मी तुला तुझी रूम दाखवते. त्यानंतर मधू ही सिंधूला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे ऋतुजा म्हणते की वहिनी, ही सिंधू डायरेक्ट घरामध्ये आली आणि तुम्ही तिला काहीच बोलले नाही. तेव्हा काकू म्हणते की मी तरी काय बोलू आता. विनूच्या आईवडिलांनी सिंधूला घरी आणले आणि विनूची ट्रीटमेंट करायला सांगितली, त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. काकू म्हणते की ज्या क्षणी विनू बरा होईल ना, त्या क्षणी मी तिला या घरातून बाहेर काढील. काकू म्हणते की मी सिंधूला हे सुद्धा सांगणार आहे की राघव आणि राणीचं लग्न झालंय आणि तिने त्यांच्या नात्यामध्ये अजिबात लुडबुड करायची नाहीये. ऋतुजा म्हणते की राघवच जर सिंधूकडे गेला तर तुम्ही काय करताल मामी. तेव्हा काकू म्हणते की माझा राघव कधीच चुकीचा वागू शकत नाही. काकू म्हणते की माझा राघववर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा ऋतुजा म्हणते की मग ठीक आहे. इकडे आता मधू ही सिंधू आणि सावीला विनूच्या बेडरूममध्ये घेऊन येऊन ती बेडरूम दाखवते. विनूची बेडरूम बघता सावीला खूप आनंद होतो. त्यानंतर विनू हा सावीला चॉकलेट गिफ्ट देतो आणि सिंधूला सुद्धा. तेव्हा दोघीही विनूवर खूप खुश झालेल्या असतात. सावी म्हणते की विनू, ही तुझी एकट्याची रूम आहे का. तर हसतच विनू म्हणतो हो. सावी म्हणते की तुमचं घर सुद्धा किती मोठं आहे आणि रूम सुद्धा किती मोठी आहे. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधूला म्हणतो की डॉक्टरांनी विनूला चेक केलं का. तेव्हा मधू सिंधूला विनूला चेक करावयास सांगते आणि तिला जर काही लागत असेल तर ते सुद्धा सांगावयास सांगते. तेवढ्यात सावी म्हणते की यांचं घर किती मोठं आहे आई, आपल्याकडे एकच बेडरूम आहे आणि मग आपण इथेच राहूयात. सावी म्हणते की विनू, अरे एवढ्या मोठ्या बेडरूममध्ये तू एकटा झोपतोस, तुला भीती नाही वाटत का. विनू म्हणतो की नाही ग, अगोदर वाटत होती पण आता सवय झाली. सावी म्हणते की आणि तुझे आई बाबा कुठे झोपतात रे. विनू म्हणतो की ते त्यांच्या रूममध्ये झोपतात. तेव्हा सिंधू ही राघवकडे बघू लागते. तर मधू सुद्धा कावरी बावरी झालेली असते. इकडे आता काकू ही राजेश्रीला घरामध्ये काय काय स्वयंपाक बनवायचा ते सर्व सांगते. राजेश्री म्हणते की विनूसाठी कांद्याची भजी केली. तर काकू म्हणते की विनूसाठी डाळ आणि भात कर आणि आपल्यासाठी मसाला भात कर. तेवढ्यात काकूला भेटण्यासाठी दोन शेजारच्या बाया आलेल्या असतात. त्यांना बघून ऋतुजा घाबरते आणि म्हणते की वहिनी, सिंधू तर आतमध्ये आहे, यांनी जर सिंधूला बघितलं ना तर अख्खं गाव गोळा करतील. त्यानंतर त्या बायका लगेचच सोप्यावरती येऊन बसतात. तेव्हा काकू त्यांना नमस्कार करते. त्यानंतर ऋतुजा आणि काकू रेश्माला म्हणतात की एक काम कर, तू विनूच्या खोलीला बाहेरून कडी लाव. आणि काकू म्हणते की सिंधू बाहेर येणार नाही याची जबाबदारी रेश्मा तुझ्यावरती. तर रेश्मा म्हणते ठीक आहे. इकडे आता सिंधू ही विनूला चेक करू लागते. तर आता इकडे काकू ही बायांसोबत गप्पा मारत असते. तर आता इकडे सिंधू ही विनूचा पाय 2-3 वेळेस वर खाली करू लागते. तेव्हा विनूला खूप त्रास होत असल्याचे विनू सिंधूला सांगतो. पाठीमागून राघव आणि मधू ते सर्व बघत असतात. विनूला त्रास होत असलेला बघून राघवला वाईट वाटते. तर सिंधू राघवला म्हणते की मला माझं काम करू द्या, त्याला त्रास होत आहे ना हे मला सुद्धा माहिती आहे. त्यानंतर सिंधू ही विनूला म्हणते की विनू, मी तुला बरं होण्याचं प्रॉमिस केलं होतं ना, तेव्हा तुला नक्की बरं वाटेल बरं का. तेवढ्यात सावी म्हणते की आई म्हटली म्हणजे विनू तुझा पाय नक्की बरा होणार आणि विनू तू खूप ब्रेव आहे बरं का, नक्कीच तू बरा होशील. पुन्हा सिंधू ही विनूचा पाय वर खाली करते आणि म्हणते की विनू, तू कुठे पडला होतास का रे. तेव्हा विनू म्हणतो की बरं झालं डॉक्टर काकू तुम्ही आल्या, नाहीतर बाबा मला लंडनला घेऊन जाणार होते. त्यानंतर सावी राघवला म्हणते की पोलीस काका, तुम्ही सुद्धा आता आमच्याबरोबर खेळणार का. तर राघव म्हणतो की हो बाळा. त्यानंतर सिंधू ही आता विनूसाठी काही औषधं देते. त्यानंतर आता वेणूची झोपण्याची तयारी होते. तेव्हा सावी म्हणते की आई, तू वेणूसाठी एखादं अंगाई गीत गा ना. तर सिंधू म्हणते की तुम्ही तर खूप हट्टी आहात आणि लगेच सिंधू ही वेणूला मांडीवर झोपवते. तेव्हा लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत आता सिंधू ही विनूसाठी गायते. तेव्हा सिंधूला ते गाणे गात असताना आपला अंकुरच असल्याचा भास होतो आणि सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. भरल्या डोळ्यांनी ते अंगाई गीत आता सिंधू गाते.
तेव्हा ते सिंधूचे प्रेम बघून राघव हा लगेचच राघव जेलस फील करून त्याच्या रूममध्ये येतो. पाठीमागून मधू तिथे येत म्हणते की थँक्यू राघव, तू विनूची ट्रीटमेंट करायला सिंधूला परवानगी दिलीस आणि लवकरच आता सिंधू आपल्या विनूला बरं करील. राघव काहीही बोलत नसतो. तेव्हा मधू म्हणते की मला वाटलं की सिंधूच्या येण्याने फक्त विनूवरती फरक पडलाय, पण तू तर गप्पच झाला. तर लगेचच राघव म्हणतो की आपली प्रायोरिटी विनूची ट्रीटमेंट आहे, तेव्हा माझ्यामुळे विनूच्या ट्रीटमेंटवर कुठलाही फरक पडणार नाही. राघव म्हणतो की जेव्हा जेव्हा मी सिंधूच्या तोंडासमोर जातो ना, तेव्हा मला मंगेश आठवतो. तो सिंधूला जेवढा सपोर्ट करत होता ना आणि तो सिंधूची एवढ्या जवळून काळजी घेत होता ना, ती गोष्ट माझ्या डोक्यातून जातच नाहीये मधू. मधू म्हणते की मला माहिती आहे, पण जेव्हा जेव्हा तुला त्या मंगेशचा चेहरा आठवेल ना, तेव्हा तू विनूचा विचार कर राघव. मधू म्हणते की राघव हे सगळं आपण विनूसाठी करतोय. तेव्हा राघव म्हणतो की माझ्यामुळे मधू तू एवढा त्रास करून घेऊ नकोस. तर लगेचच राघव मधूचे हात आपल्या हातात घेत राघव हा मधूचे आभार मानतो. तर मधू खूप खुश होते, पण तेवढ्यात दरवाजात सिंधू तिथे आलेली असते. तेव्हा मधू सिंधूकडे बघते. तर लगेचच मधू म्हणते की सिंधू तू, तर सिंधू ते बघून म्हणते की मी नंतर येते. तेव्हा मधू म्हणते की सिंधू थांब ना, काय झालं, काही लागत होतं का. तेव्हा लगेचच सिंधू आतमध्ये येते आणि लगेचच राघव मधू आणि विनूचा लग्नाचा फोटो समोर ठेवलेला असतो. तो बघताच सिंधूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर सिंधू ही तिच्या हातातील औषधाची बाटली मधूकडे देते आणि म्हणते की हे विनूच्या पायाला लावा. तेव्हा मधू सिंधूचे आभार मानते. त्यानंतर सिंधू ही बाहेर येऊन रडू लागते आणि म्हणते की याचा अर्थ तुमच्यासुद्धा मनात मधूविषयी सॉफ्ट कॉर्नर होता, म्हणून मी निघून गेल्यानंतरही तुम्ही माझा शोध घेतला नाही आणि तुम्ही मधूशी लग्न केली. त्यानंतर इकडे डोळ्याचे पाणी पुसत सिंधू ही सावीच्या रूममध्ये येते आणि म्हणते की सावी. तेव्हा सावी म्हणते हळू बोल आई, विनू झोपलाय. तर सिंधू म्हणते की चल सावी. तेव्हा सावी म्हणते की आपण कुठे जाणार आता, आपल्याकडे घरसुद्धा नाहीये. सिंधू म्हणते की सावी आपण ज्या हॉटेलमध्ये राहत होतो ना, तिथेच राहूयात. तेव्हा सावी म्हणते की विनू जेव्हा उठेल ना, आपण इथे नाही बघितल्यावरती तो चिडेल ना मग. त्यानंतर सिंधू ही सावीला घेऊन हॉटेलवर राहण्यासाठी जाऊ लागते, पण त्याच वेळेस रेश्मा तिकडून येत असते आणि रेश्माचा सिंधूला धक्का लागतो. तेव्हा सिंधू बाहेर जात असल्याचे बघून रेश्मा पटकन सिंधूला थांबवते. हसतच रेश्मा म्हणते की सिंधू तू फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठीच आली आहे ना, की विनूचं निमित्त करून पुन्हा राघवशी. तर लगेच सिंधू म्हणते की रेश्मा. तेव्हा सिंधू म्हणते की सावी जा बरं बाळा, तू बाहेर थांब, मी या ताईंशी बोलून येते. तेव्हा सावी ठीक आहे असे म्हणत बाहेर निघून जाते. सिंधू म्हणते की अजून सुद्धा कोणासमोर काय बोलावं तुला कळत नाही का रेश्मा. रेश्मा म्हणते की मला शिकू नकोस, तू सुद्धा तशीच आहे. घमंडी हेकेखोर आणि आगाऊ आहे सिंधू तू, आणि आता तशीचही राहिली. सिंधू म्हणते की रेश्मा जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो ना, तेव्हा उरलेली बोटे आपल्याकडे सुद्धा असतात, हे तू विसरू नकोस. रेश्मा म्हणते की मला लेक्चर देऊ नकोस, आणि डॉक्टरांनी तू कधीच आई होऊ शकणार नाही हे सांगितलं होतं, मग ही सावी कोण आहे. तेव्हा सिंधू म्हणते की तू मला लेक्चर देऊ नकोस आणि शिकवूही नकोस. रेश्मा म्हणते की अगं मी तिची काकू आहे, आणि तू मला तिच्यासमोर ताई का म्हणालीस, ती राघवची मुलगी नाही ना. रेश्मा म्हणते की नसेलच त्यांची मुलगी, कारण ती जर त्यांची मुलगी असती तर तुम्हाला काकू म्हणाली असतीस. रेश्मा म्हणते सांग ना सिंधू, सावी ही कुणाची मुलगी आहे. तेव्हा ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता सिंधू तशीच बाहेर जाऊ लागते, पण तेवढ्यात बाहेरून आलेल्या त्या बाया सिंधूला बघतात. तेव्हाच त्या बाया म्हणतात की अगं ही सिंधू तर जिवंत आहे आणि राघवने दुसरं लग्न केलं, मग राघवची बायको कोण, सिंधू की राणी. तेव्हा लगेचच काकू पुढे येत म्हणते की, तर काकू म्हणते की राणीच ही राघवची बायको आहे. तेव्हा एक बाई म्हणते की पहिली बायको जिवंत असताना दुसऱ्या बाईबरोबर लग्न लावून द्यायचं ही पद्धत आमच्याकडे नाहीये, आणि रागाने त्या बाया तिथून निघून जाऊ लागतात. तर त्या बाया तिथून निघून जातात. तेव्हा काकू रागाने सिंधूला म्हणते की तू इतक्या दिवसानंतर पुन्हा माझ्या घरात येऊन माझा अपमान केलास. तेव्हा सिंधू म्हणते की मी काहीही केलेलं नाही, आणि आत्तापर्यंत मी सगळं सहन करत होते, पण आता इथून पुढे तुमचं बोलणं काकू मी सहन करणार नाही. तेव्हा सिंधूचे ते परखड बोलणे ऐकून काकूला मोठा धक्का बसतो आणि काकू सिंधूकडे बघू लागते. तर आता सावी ही राघवचीच मुलगी असल्याचे सत्य समोर येऊन आता राघवला सुद्धा मंगेश हा सिंधूचा कोणी लागत नसल्याचे सत्य समोर येते, आणि ते आल्यानंतर राघव कसा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.